मैदानाकडे वळूया नक्कीच पंच स्पीड अप घ्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज निवृत्ती. हॅलो हॅलो चला इथून मॅचला सुरुवात झाली. अगदी पहिला बॉल मात्र इथून डॉट आलाय. दुसरा चेंडू मात्र इथून पुल केलाय. अगदी लॉंग लेग रिझनला मात्र चेंडू क्लिअर होईल. 4 धाब्यांसाठी इथे येतोय चौकार. पहिला चेंडू मात्र इथून डॉट आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथून प्रहार चढवलाय. अगदी लॉंग लेग रिजनला क्लिअर केलाय. चौकारांना मात्र इथून खातं ओपन झालंय मार्बल टीमचं. यावेळेस ब्लॉक होल्डचा मारा. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज निवृत्तीला आपण पाहू शकता. अगदी गोलंदाज पिबनच्या षटकामध्ये मात्र निवृत्तीच्या हातामध्ये मात्र इथून चेंडू दिलाय आणि त्यांना मात्र इथून चांगली गोलंदाजी केली. एक मोठा फटका जरूर आलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू परंतु बाट कट पाहायला मिळते. अगदी अपील जरूर केली होती परंतु इथून बाट कट. अगदी एकच धाव येईल या चेंडूवरती. अगदी विकेट हॅट्रिक साठी माननीय श्री गणेश दादा देशमुख यांच्याकडून मात्र रोख 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आले. अगदी यावेळेस मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे पंचांकडे लाऊडली अपील परंतु इथून पंच सांगतायत इथून बाट कट नाहीये. अगदी डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडू मात्र इथून लागला जातोय. अगदी धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती. निवृत्तीनं चांगली गोलंदाजी केली. अगदी एक फटका जरूर आला होता परंतु तदनंतरचं हे कमबॅक करताना चांगलं राहिलंय. यावेळेस देखील वेगवान चेंडू. षटक क्रमांक पहिलं मात्र इथून संपलं गेलंय. धाव फलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. अगदी काय गोलंदाजी केली. अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट आला होता. तदनंतर दुसरा चेंडू मात्र चौकार आला. तदनंतर सिंगल धाव मात्र इथून आली आणि तिथून मात्र डॉट चेंडू फेकले निवृत्तीनं. अगदी मागील मॅचची मॅन ऑफ द मॅच राहिली होती. गोलंदाजी करत असताना मात्र 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या आणि फक्त 3 धावा मात्र खर्च केल्यात. सचिन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सचिन या आपण लगेच आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र कलेक्ट करा. यस कुठल्याही गोलंदाजांना पळसदरीच्या विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर माननीय श्री गणेश देशमुख या साहेबांकडनं मात्र रोख 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी जयेश पालांडे या साहेबांकडून देखील 1000 रुपये म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथून लागलं जात आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस देखील बॅटची कडा. इथून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेग आणि प्रचंड वेग पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज ओमकारचा जर विचार केला ना तर सातत्यपूर्ण मात्र आपल्या टीम साठी खेळत आलाय आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याची देखील राहिली. अगदी ओपन टुर्नामेंट मध्ये देखील पलसदरी टीम मधून खेळताना आपण सातत्यपूर्वक पाहतोय. त्याची खेळी मात्र अप्रतिम राहिली. परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी मात्र खेळत असताना अगदी
दुसऱ्या षटकाला मात्र त्याला प्रमोद केलाय आणि त्यानं मात्र पहिला चेंडू इथून डॉट फेकलाय. यावेळेस देखील वेगवान चेंडू, अगदी गती आणि गती, भरपूर गती खऱ्या अर्थानं या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचाच फायदा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लगातार 2 चेंडू इथून निर्धाव फेकलेत ओमकार या गोलंदाजांना. काय गोलंदाजी राहिली, अगदी माबल टीम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खूप लांबवरचा प्रवास करून मात्र इथेपर्यंत पोहोचलेत. अगदी त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून मात्र त्यांचं देखील इथून सरचे स्वागत करूया. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता आणि सरळ मात्र इथून मागच्या दिशेनं मात्र इथून कॅच कंप्लीट केलाय रोहितनं. आणि इथून पहिला धक्का मात्र इथून मिळतोय माबल टीमला. शायद मुझे लग रहा है कि पलसदरी टूर्नामेंट के बारे में स्वामी समर्थ पलसदरी ठाकुरवाड़ी आयोजित 2026 का मुकाबला चल रहा है। यहाँ पर देखेंगे आज शायद मुझे लग रहा है कि चौथा दिन चल रहा है, शायद मुझे लग रहा है कि, लेकिन मुकाबला बेहतरीन चल रहा है। यहाँ पर मैदान पे देखेंगे कोई चाहता है, देखेंगे शायद के मुड़ाप के दिशा में मारा था गेंद, लेकिन फील्डर गया, बेहतरीन फील्डिंग यहाँ पर। शायद देखेंगे अपन में तुड़का मोटका एक कॉमेडी करेंगे, शायद कॉमेडी करेंगे, लेकिन प्रवीण दुगड़े साहब नहीं रहेंगे, लेकिन शायद में देखेंगे इस मैदान में, लेकिन कॉमेडी करेंगे। देखेंगे अगली गेंद, देखेंगे लेफ्ट हैंड बैट्समैन, शायद गेंदबाज रहेंगे, मेरे गेंदबाज का नाम नहीं पता है, लेकिन देखा रिवर्स स्वीप मारने का कोशिश, लेकिन क्या कहीं पे निकाना कहीं पे निशाना, पहुंच गया काशी, लेकिन गेंद गई दिल्ली। शायद मुझे लग रहा था कई भाई, देखेंगे अभी अगली गेंद देखेंगे। चला इथून थर्ड अंपायरचा निर्णय आला, अगदी हाईट फॅक्टर साठी मात्र इथून चेक केला जाईल. अगदी स्ट्राईक एंडच्या मात्र पंचांना मात्र इथून मेन पंच खऱ्या अर्थानं त्यांना मात्र नो कोचिस केलाय. त्यानंतर जर पाहिला तर लेग पंचांना मात्र इथून रेफर केलाय. अगदी पंचांचा इथून रिव्ह्यू असेल, इथून मात्र टेक्निकल रूम मधून इथून चेक केला जाईल. त्यानंतर हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी इट इज नो बॉल, नो बॉल आहे खऱ्या अर्थानं. जर पाहिलं ना तर अगदी कमरेच्या वरती चेंडू मात्र इथून बॅटरनं मात्र इथून फेस केला आणि इथून पंचांचा निर्णय होता. त्या पंचांचा निर्णय मात्र इथून अंतिम मात्र इथून मानला जातोय. अगदी नो चेंडू आलाय. आता पुढील चेंडू मात्र इथून फ्री हिटचा पाहायला मिळेल. अगदी मुक्त खेळण्याची संधी मात्र इथून निर्माण झाली आहे. अगदी एखादा मोठा फटका या चेंडूवरती जर आला ना तर कुठेतरी या धावफलक मात्र वेगानं मात्र पुढे जाईल. अगदी 6 धावा धावफलकावरती, दुसरं षटक मात्र इथून चालू आहे. 8 धावा मात्र धावफलकावरती आहे.
आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. अगदी चांगली मॅच मात्र इथून रंगतीये. अगदी कल्पेश शिर्के आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील इथून सरचे स्वागत करूया. अगदी शायद मुझे लग रहा है कि ओमकार शायद मेरे लेजर टूर्नामेंट किया है मेरे साथ ओमकार ने। शायद कि अपन देखा है दादू जे कि अपना हेलो शायद के मैं हार नहीं मान सकता है पर लेकिन सागर साउंड के साथ में खेला है टूर्नामेंट। सागर गेंदबाज रहेगा सागर पर लेकिन क्या बल्लेबाज का नाम नहीं पता पर लेकिन जाएंगे। बल्लेबाज का नाम रहेगा भरत। बहुत ही कॉमेडी करेगा मैं शायद पहले के तुटका मुटका कॉमेडी करेगा शायद लेकिन मेरे को मतलब कॉमेडी करने के लिए मेरे को चांस नहीं मिल रहा है कहीं भी पर लेकिन मैं देखेंगे। शायद कि मेरे दोस्त रहेंगे कैलाश पलसधरी एक्सप्रेस रहेंगे कैलाश। शायद कि मुझे लग रहा है कि देखेंगे मैच को और जाएंगे लेफ्ट हैंड बैट्समैन रहेंगे। शायद देखेंगे अगला बल्लेबाज गेंदबाज रहेंगे सागर पवार। अपने गेंदबाज है पलसधरी पंचक्रोशी का लेकिन अगली टीम रहेगा यस धन्यवाद. अगदी कल्पेश शिर्के साहेबांचा इथून आवाज आपण ऐकला. अगदी उर्फ प्रवीण दुगाडे. अगदी त्यांची ओळख आहे खऱ्या बर्ना गावचे खऱ्या अर्थाने ही व्यक्तिमत्व. अगदी त्यांचा आवाज देखील मात्र इथून आपण ऐकलात. अगदी मनोरंजन खऱ्या अर्थानं करत असतात. त्यांचं देखील मात्र या पळसाई चषकामध्ये इथून सरचे मनपूर्वक असं स्वागत करूया. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. अगदी मॅच मात्र इथून महत्वाची आहे. एका साईडला पळसधरी त्याच्या विपक्षात खेळतीये मावळ टीम. अगदी 2 षटकं मात्र संपली. तिसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात झाली. अगदी 11 धावफलकावरती 1 विकेट. या वेळेस मात्र पुलचा फटका पॉवरफुल फटका मात्र इथून येतोय. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. हाय अँड हँडसम सिक्सर ठोक. लेकिन बेहतरीन षटका लगाया यहाँ पर बल्लेबाज ने। शायद मुझे कभी कॉमेडी करने के लिए मौका नहीं मिला पर लेकिन ये पलसधरी पलसाई और से मिला है आपने के मैं सर से स्वागत कर रहा हूँ उनका। पर लेकिन शायद मुझे लग रहा है कि सागर के द्वारा गेंदबाज रहेगा सागर बल्लेबाज रहेगा भरत। बेहतरीन स्ट्रोक लगाया 6 रन के लिए। डीजे मास्टर बजा दो अब धूम। मैदानाच्या आतमध्ये येत असताना भरतच्या बाट मधून अगदी मनगटी ताकदीचा उपयोग खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 बॅक टू बॅक षटकार आले. अगदी त्याच दिशेनं मात्र इथून येत असताना पाहिले गेलेत.
दोन षटकार आल्यात अगदी भरतच्या बाट मधून सागरच्या विरोधात. सागर चांगला अगदी गोलंदाज आहे. तो मात्र इथून सागर देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरोधात मात्र इथून आक्रमण चढवलं गेलंय, परंतु इथे कमबॅक केलाय. अगदी दोन षटकार आल्यानंतर मात्र तिसरा चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. सागर अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र इथून कमबॅक करतोय. याच कमबॅकची खऱ्या अर्थानं गरज आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या आकडावरती. मात्र एक फलंदाज बाद झालाय. अगदी चांगली पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये येते. मुझे लग रहा है कि सागर पवार यहाँ पर बेहतरीन गेंदबाज कर रहे हैं, पर लेकिन पलसाई पलस धरी यहाँ पर देखेंगे, पर अगली गेंद रखेगा सागर द्वारा, पर लेकिन वो भी बल्लेबाज अच्छे है, लेकिन नाम नहीं पता, पर लेकिन भरत द्वारा लगा दो छक्का सागर द्वारा. शायद मुझे लग रहा है कि लॉन्गा पे मारा है स्ट्रोक पर, लेकिन एक रन के द्वारा सागर द्वारा भरत द्वारा. शायद मुझे लग रहा है वो तुटका मुटका कमेंट्री कर रहा है, पर लेकिन पलसदरी में शायद मुझे अपन कभी कमेंट्री कर रहे हैं. नितिन पवार अपन ये मैच खेल रहा है, पर लेकिन ये पलसदरी का है, पर शायद मुझे लग रहा है कि मौका दिया है मेरे को कमेंट्री करने के लिए, लेकिन बबलू द्वारा उनका मैं सर से स्वागत कर रहा है बबलू द्वारा. शायद मुझे लग रहा है कि देखेंगे क्यों मैच के द्वारा चलेंगे मैच को और द्वारा सागर. अगले गेंदबाज रहेंगे किरण पवार. मेरे को लग रहा है कि शायद मुझे लग रहा है सावले से दौरा ये गेंदबाज रह गया, पर लेकिन वो उपमा नहीं दे सकता है, लेकिन वो सावले का दौरा से किरण पवार अगली किरण पवार रह गया. आपने पलसदरी का किरण पवार रह गया, वो सावले का अगला किरण पवार रह गया. शायद नितिन पवार आप बोलो पंचायत दौरा से, पर लेकिन 3 षटकर मारेंगे तो वो 1000 रुपये हमारे पास जमा कर दो. विकेट द्वारा जमा कर दो 1000 रुपये हमारे पास कर दो, नहीं तो हम लोग नहीं दे सकते आपके पास. हाँ हमारे देखेंगे अगली गेंद किरण. देखेंगे अगली गेंद मिडा आपके ऊपर गए थे, अगली गेंद लेने के गए तो 2 रन के लिए. हॅलो हॅलो नक्कीच. एक मिनिट काय बोला. चला इथून रिव्ह्यू आलाय. अगदी थोडस डिस्टर्ब जरूर झालाय, परंतु इथून मी माफी मागतो. अगदी 9 साठी इथून रिव्ह्यू आलाय का पंच? यस, इथून हाईट फॅक्टर साठी मात्र इथून रिव्ह्यू आलाय. अगदी चेक करूया. इट इज नो बॉल. इथे नो आलाय. अगदी
पंचांना मात्र इथून रेफर केलं होतं, अगदी त्या चॅलेंजला मात्र इथून रेफर केला आणि त्यानंतर इथून थर्ड अंपायरचा निर्णय आलाय, अगदी नो बॉल. चला नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल मात्र इथून फ्री हिटचा असेल. अगदी किरण पवार आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. किरण पवार देखील एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत मात्र पलसदरी टीम साठी सातत्य खेळत आलाय. अगदी तो देखील मात्र इथून अगदी चर्चेत आलाय, परंतु आज मात्र इथून स्वतःच्या होम ग्राउंड वरती मात्र इथून खेळत असताना या वेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू मात्र मिड विकेट रिजन मध्ये अगदी चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून आणि इथे बघता बघता डोळ्याच्या अगदी समोरून मात्र इथून चोरी केली जाते एका धाब्याची आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचती 31 या आकड्यावरती अगदी माबल टीम जाऊन पोहोचली. अगदी शेवटचं षटक मात्र इथून शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 31 धावा धाव फलकावरती. स्लॉग वरचं षटक आलंय अगदी मैदानाच्या आतमध्ये. या स्लॉग वरच्या षटकामध्ये अगदी मोठे फटकेबाजी मात्र इथून करायची आहे आणि एखादा जर मोठा फटका आला तर चांगल्या टार्गेट कडे सेट होईल मात्र माबल टीम. परंतु या वेळेस घडले काय मैदानाच्या आतमध्ये, अगदी लेफ्ट हँड बॅटर होता, त्यानं सरळ फेकून दिलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. लॉंग लॉंग बिग हिट सिक्सर. यस धन्यवाद डीजे. या षटकारच्या साहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचताय 37 या आकडा. 37 धावा धाव फलकावरती. अगदी लेफ्ट हँड बॅटर मात्र इथून आक्रमक होत असताना, परंतु तिथून किरण पवार देखील कच्च्या तेलाचा गुरु नाही, अगदी चांगला क्रिकेट मात्र खेळत आलाय सातत्यपूर्ण. त्याला देखील चांगला अनुभव आहे. अगदी एक मारला परंतु त्याचा नंतर मात्र इथून कमबॅक केलाय. डॉट चेंडू आलाय. यावेळेस लोवर फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन मध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय. फेकी अप्रतिम, परंतु इथून बघता बघता 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. षटक क्रमांक 4 देखील इथून कंप्लीट झालाय आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचताय 38 या आकड्यावरती. अगदी पूर्वार्धाचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय. 38 धावा धाव फलकावरती. आता मात्र 24 चेंडू आणि बनवायच्यात त्या 39 धावा. चला स्पीडअप करायचा आहे पंच. लगेच दोन्ही टीमला मात्र इथून ताकीद द्या. मावळ टीम आपण देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच रवाना व्हा. त्यानंतर जर पाहिलं तर बॅटिंग करेल मात्र पळसधरी टीम अगदी 38 धाब्यांवरती मात्र इथून रोखलं गेलंय. 39 धाब्यांचं टार्गेट मात्र इथून सेट केलाय. शायद मुझे लग रहा है कि हमारे वन्य गांव के उद्योजक गणेश जी देशमुख साहब, लेकिन यहाँ पर स्टेज पर आगमन हुआ है, पर लेकिन देखेंगे पलसदरी के मैदान पे पर शायद नागेश उगड़े यहाँ पर आए हैं, पर लेकिन जय खुशी का आनंद लुटला है, मजे ले रहे नागेश. हम लोग मजे ले रहेंगे, देखेंगे मैच को और बढ़ते जाएंगे. भटिया हमारे गांव के पलसदरी के भटिया, हम लोग भटिया बोल रहे हैं उसको. भगवान नाम है उसका. क्या भरत शायद मुझे को पता नहीं है, पर लेकिन भरत बोल रहे हैं उसको. भरत शायद कॉमेडी कर रहे हैं. कल्पेश सिर के द्वारा जाएंगे. शायद अगला मुकाबला रहेगा पलसधरी वर्सेस वर्ने के बीच में मैदान में मुकाबला रहेगा. देखेंगे टॉस के लिए आएंगे मनोज झोरे, कप्तान उमेश पिलकर जाएंगे हमारे. हॅलो चला नेक्स्ट मॅच वर्णे त्याच्या विपक्षात केलेलं पळसधरी बी. अगदी एक घमासान युद्ध मात्र आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच साठी. चला पळसधरी टीमचं मात्र इथून कर्णधार उपस्थित आहेत. वर्णे टीम आपण लगेच आपल्या टॉस बॉक्स मध्ये लगेच संपर्क साधा. चला लगेच या.
शायद मुझे लग रहा है कि पलसाई पलसधरी की टीम नहीं उठाएंगे भट्टे सेठ, नहीं उठाएंगे ग्राउंड के और जाएंगे वरनी टीम हमारे फाइनल में पहुंचे हैं। लेकिन ये देखेंगे मुकाबले पलसाई पलसधरी बने ठाकुरड़ी जे कि हमारे उद्योजक गणेश देशमुख साहब से जो कि हैट्रिक मारा षटकर हैट्रिक के लिए 1000 रुपए इनाम मिलेगा। कोई भी षटकर मारो तो लेकिन 1000 रुपए इनाम मिलेगा गणेश साहब के द्वारा। नई उद्योजक इथे पारितोषिक आलाय अगदी गणेश देशमुख या साहेबांकडनं अगदी षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक साठी मात्र इथून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। अगदी दमदार व्यक्तिमत्व आमचे बर्ने गावचे एक युवा उद्योजक म्हणून आताच मात्र इथून उदयास आलेत आणि ते इथून मात्र पळसदरीसाठी दाखवलेलं हे प्रेम आता इथून दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून गपरे हॅलो चला इथून पहिला चेंडू मात्र इथून खराब फेकलाय। अगदी बाईट चेंडू आलाय। एक्स्ट्राची धाव मात्र धाव फलकावरती येईल। प्रत्येक षटकारासाठी मात्र सुजल पवार या साहेबांकडनं मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। परंतु यावेळेस घडले काय मैदानाच्या आतमध्ये अगदी साधी सोपी झेल होती परंतु इथून साधी सोपी झेल मात्र इथून जमिनीला दान झाली आणि इथून जीवदान दिला जातोय। अगदी प्रमोद या फलंदाजाला अगदी विस्फोटक फलंदाज आहे परंतु त्याला मात्र इथून जीवदान दिलाय। या संधीचं सोनं मात्र करणं आवश्यक राहील। पळसधरी टीम यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय। अगदी गतीमध्ये परिवर्तन करत असताना पहिला चेंडू मात्र वेगानं फेकला होता परंतु दुसरा चेंडू मात्र इथून लेग कटर पाहायला मिळाला आणि सागर पवार स्ट्राइक एंड वरती त्याला समजलं देखील नाही इथून डॉट आलाय। यावेळेस मात्र खराब चेंडू आलाय। अगदी दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते। वाईट चेंडूचा इशारा मात्र इथून पंचांना दिलाय। एक्स्ट्राची धाव मात्र इथून धाव फलकावरती लागेल। अगदी 3 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली पळसधरी टीम। अगदी होम ग्राउंड आहे पुन्हा अनुभव खऱ्या अर्थाने या ग्राउंडचा आहे परंतु यावेळेस खेळत असताना अगदी 38 धावेवरती रोखलं गेलंय मावळ टीमनं आणि त्याचा पाठलाग करत असताना प्रथम बॅटिंग करत असताना पळसधरी टीम 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या। सागर पवार स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती मात्र प्रमोदला आपण पाहू शकता। यावेळेस देखील मात्र खराब चेंडू आलाय। अगदी मध्यरात्री मात्र आमच्या पंचांना मात्र इथून कवायत करण्यास भाग पाडतोय हा गोलंदाज। वारंवार मात्र इथून खराब चेंडू मात्र फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज का म्हटलं ते सागर पवार रॉस टेलर शायद का मुझे लग रहा है पलसधरी की ओर से रॉस टेलर जोरा शायद मुझे लग रहा है षटकर मारेगा चौकर मारेगा बस लेकिन देखेंगे बल्लेबाज के द्वारा। गेंदबाज भी उतना होशियार है भाई। राइट हैंड गेंदबाज रहेंगे सागर द्वारा उठाए गेंद देखेंगे इथून पहिला फलंदाज मात्र बाद झालाय। अगदी सागर पवार जो मात्र आक्रमक फलंदाज आहे तो मात्र असे भूत नजरेनं मात्र इथून मैदानाच्या बाहेर जातोय। अगदी P1च्या पहिल्या षटकामध्ये इथून पहिली विकेट आली आहे। अगदी 5 या आकड्यावरती मात्र पहिली विकेट मात्र सागर पवारची मैदानाच्या बाहेर येते। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। निवृत्तीला आपण पाहू शकता अगदी ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाजी
फलंदाजीसाठी मात्र इथून सज्ज झालाय आणि इथून आता चांगली फलंदाजी करायची आहे. अगदी 39 धाब्यांचं मात्र इथून टार्गेट आहे, परंतु त्याचा पाठला करत असताना पळसदरी टीम थोडीशी मात्र इथून संकटामध्ये पाहायला मिळते. परंतु अजूनही यावेळेस स्लोवर चेंडू, झेलची संधी, बराच काळ चेंडू हवेत आणि इथे टिपली या झेल लांगोच्या क्षेत्रामध्ये आणि अजून एक बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा पळसदरी टीमला बसतोय. अगदी निवृत्ती देखील आता येईल मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. चला पळसदरी टीम आणि वर्णे टीम टॉस साठी चला रिपोर्टिंग करा. वर्णे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. तर इथे अनिकेत देशमुख या साहेबांना इथून पारितोषिक आलंय. अगदी षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक साठी मात्र रोख 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी आमचे गणेश दादा देशमुख यांच्याकडनं देखील 1000 म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक इथे लागला जात आहे. या बळीस मैदानाच्या आतमध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय जरूर, परंतु 38 सर्कलच्या मात्र आतमध्ये इथून अडवणी केली जाते आणि इथे एकच धाव येईल. अगदी किरण पवार मात्र इथून फलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. अगदी एक धाव आले, एका धावेनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावरती. 2 आघाडीचे फलंदाज मात्र इथून बाद झालेत. गोलंदाज मात्र सौरभला आपण पाहू शकता अगदी चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु एक्स्ट्राच्या धाबा थोड्याशा मात्र इथून जास्त खर्च करतायत. अगदी या वेळेस देखील खराब चेंडू आलाय. एका धाब्यानं धाव फलक मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 7 हा आकडा मात्र इथून गाठला गेलाय पळसदरी टीमनं. अगदी 4 षटकामध्ये 39चं टार्गेट होतं, त्यामधले जर पाहिलं ना तर 5 चेंडू मात्र इथून संपले गेलेत आणि फक्त 7 धाबा खर्च केल्यात. चला उमेश पिरकर या आपण टॉस साठी, नाहीतर इथून 2 ओव्हरचा षटक मात्र इथून खेळवला जाईल नेक्स्ट मॅच साठी. यस, इथून पंचांचा तुमचा रेफर आहे का पंच? यस, आमच्या पंचांचा इथून रेफर आलाय अगदी वाईट साठी. चला इथून चेक केला जाईल. इट इज वाईट चेंडू. अगदी हॅलो, चला इथे पैशाचा मात्र इथून कोणताही इथून अनाउन्समेंट केला जाणार नाहीये. कोणी येऊ नका इथे. इथून मॅच मात्र महत्वाची आहे. चला मॅच कडे वळूया. अगदी 8 धाबा धावफलकावरती पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. 2 विकेट मात्र महत्वाच्या बाहेर मात्र इथून आल्यात. अगदी सागर पवार जो मात्र आक्रमक फलंदाज होता त्याला देखील मैदानाच्या बाहेर मात्र इथून धाडलं गेलाय. तदनंतर निवृत्ती देखील इथून मैदानाच्या बाहेर. अगदी 2 आघाडीचे फलंदाज मात्र इथून बाद केलेत. चला टॉस साठी या. अगदी टॉस इथून केला जाईल. नेक्स्ट मॅच पळसदरी त्याच्या विपक्षात खेळेल वर्णे टीम. यावेळेस हा ट्रॅकर, परंतु इथून बॅट आणि चेंडूचा जास्तीत संपर्क होत नाहीये, परंतु तरी देखील चेंडू मात्र सीमा पार जाईल. अगदी लॉंग लेग रिझन मध्ये मात्र इथून चुकी केली आणि सरळ चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी झालाय फरार. अगदी 4 धाब्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 2 फलंदाज मात्र इथून होईल बाद.
टॉस जिंकलाय बर्ने टीमनं. डिसिजन लगेच मात्र इथून आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण नेक्स्ट मॅच मात्र तुमची आहे याची देखील नोंद घ्या. चला किरण पवार आलाय स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मिडल ऑफ द बॅट इथून शतरक्षक आहे, परंतु त्याचा आबाकाच्या बाहेर. अगदी एक टप्पा घेत अखेरी चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार. अजून एक मोठा फटका किरणच्या बॅट मधून येतोय चौकार. किरण पवार आपण पाहतोय इथे मात्र चौकार हॅट्रिक साठी संधी होती. अगदी गणेश दादा देशमुख यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, परंतु ते गमावलंय अगदी किरण पवारनं. आणि परंतु ते पारितोषिक महत्वाचं नाहीये, कारण टीम जिंकणं हे महत्वाचं आहे. परंतु इथून संघर्ष देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय किरण पवार. अगदी 16 धावा धावफलकावरती. आता इथून मात्र मावळ टीम मात्र कमबॅक करते. यावेळेस देखील बॅट वरती चेंडू मात्र बरोबर येत नाही. अगदी मिड विकेट रिजन मध्ये फटका चांगला होता. अगदी फेकी देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु एकच धाव या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल अगदी 17 या आकड्यावरती. वरने टीमनं मात्र प्रथम टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय, एक धाडसी निर्णय मात्र त्यानं स्वीकारलाय. अगदी लगेच दोन्ही टीम मात्र तयार राहा. पळसदरी टीम आपण देखील लगेच मैदानाचा ताबा घ्या हा सामना संपल्यानंतर. ज्या वेळेस मात्र वेगानं बॅट फिरवली जाते अगदी प्रमोद पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. आणि इथून पहिला शेवटचा चेंडू मात्र इथून डॉट आलाय. षटक क्रमांक मात्र इथून एक चेंडू आहे का पंच? ओके, माफी असावी. अगदी शेवटचा चेंडू मात्र इथून शिल्लक असेल. या शेवटच्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. अगदी या चेंडूवरती जरी मोठा फटका आला ना तर पळसदरी टीम मात्र पूर्णपणे कमबॅक करेल. यावेळेस देखील चांगला फटका मिड विकेट रिजनला. अगदी एकच धाव मिळेल. अगदी प्रमोद मात्र जाणतोय स्ट्राईक आपल्याकडे जितकी राहील तितका सामना मात्र मी जवळ आणू शकतो. याच मात्र अनुषंगानं मात्र इथून खेळला जातोय. अगदी किरणच्या बॅट मधून देखील धावा आल्या गेल्यात. असं नाहीये की किरण पवार देखील इथून डॉट बॉल खेळतोय, परंतु किरण पवारनं देखील धावा इथून आपल्या टीम साठी जमा केल्यात. अगदी प्रमोदला देखील तेच करायचं आहे. आता 12 चेंडूंचा मात्र खेळ कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय पळसदरी टीमचा 18 या आकड्यावरती. अगदी 2 विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये बाद झाल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली 2 मोठे फटके जरूर आले, परंतु तदनंतर ही धाव संख्या मात्र इथून रोखली गेली. आता 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. 12 चेंडू 21 धावा मात्र इथून पळसदरी टीमला जमा करायच्या आहेत, तरच मात्र हा सामना विजयी होऊ शकतो. अगदी प्रयत्न मात्र दोन्ही टीम करतील. मावळ टीम देखील खूप दूरवरचा प्रवास करून मात्र इथेपर्यंत पोहोचली आहे. ते देखील 100% योगदान मात्र देण्याचा प्रयत्न करतील. आणि पळसदरी टीम देखील एक यजमान टीम म्हणून मात्र इथून खेळत असताना त्यांना देखील इथून पराभव मात्र स्वीकारता जमणार नाही, कारण जवळच नाईट टुर्नामेंट पाहायला मिळतात आणि ते मात्र इथून जिंकण्याचा प्रयत्न करतायत. इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिला चेंडू डॉट आलाय. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे आणि भरत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, ज्यानं बॅटिंग मात्र अप्रतिम केली होती. त्या बॅट मधून षटकार आणि चौकार पाहिले होते, तोच आता गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे स्लोवर चेंडू फसवलं गेलाय, परंतु शतरक्षक डाऊन द बॉल. इथे मात्र शतरक्षक पोहोचला नाहीये आणि दुसरीचा कॉल जरूर होता, परंतु इथून कलेक्शन मात्र सुरेख पाहायला मिळतोय विकेट किपरचा. आणि एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय. 19 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम पळसदरी. अगदी 12 चेंडू 21 ची गरज होती. पहिला चेंडू मात्र इथून डॉट फेकला परतनं आणि तदनंतर दुसरा चेंडू मात्र इथून सिंगल धाव आली. आता नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती किरण पवार. यावेळेस मात्र फटका फसलाय डाऊन द बॉल विकेट किपर आणि इथे ठिपली असेल. 1 मोर विकेट डाऊन. किरण पवार देखील आता आशेभूत नजरेनं मैदानाच्या बाहेर येईल. ठोक
आता डीजे आलाय फलंदाजीसाठी आणि पहिला चेंडू मात्र इथून फेकून दिलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. अगदी महत्वाच्या क्षणी मात्र इथून षटकार आलाय. चला बर्ने टीम अगदी व्यासपीठाच्या डाव्या साईडला येऊन थांबा. अगदी मनोज झोरे मात्र कॅप्टन इथून बोलवतोय. चला या बर्ने टीम संपूर्ण टीम घेऊन या. नेक्स्ट मॅच तुमची राहील आणि प्रथम टॉस जिंकला बर्ने टीमना बॅटिंगचा निर्णय. इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी घमासान युद्ध चालू आहे. मावळ विपक्षात पळसधरी टीम. यावेळेस स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 3 देखील बघता बघता मात्र इथून कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच फिल्डिंग लावून घ्या. मावळ टीम पळसधरी टीम देखील मात्र इथून आता फलंदाजीसाठी सज्ज झाली आहे. अगदी 25 धावा धाव फलकावरती. 14 धावांची इथून गरज असेल 6 चेंडू मध्ये. अगदी स्लॉग वरचं षटक मात्र इथून आलंय. या 6 चेंडू मध्ये आता 14 धावा मात्र इथून डिफेंड करायच्यात मावळ टीमला. आणि या 6 चेंडू मध्ये 14 धावा मात्र इथून अगदी चेस करायच्यात पळसधरी टीमला. 14 धावा मात्र थोड्या मात्र इथून कमी पाहायला जरूर मिळत आहेत. परंतु मावळ टीम देखील खूप दूरवरचा प्रवास करून मात्र इथे पर्यंत पोहोचली आहे. ते देखील सहजासहजी हार मानणार नाही. अगदी दोन्ही टीम मात्र इथून प्रयत्न करतील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. त्याला मात्र इथून पुल केलाय. अगदी लॉंग लेग रिझनच्या डोक्यावरून शतरक्षक पाहतच राहिलाय. अगदी सीमा रेखा पार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. सिक्सर. हा चेंडू 14 ची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती इथे आलाय षटकार अगदी प्रमोदच्या बाट मधून. आता 5 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज. अगदी पहिला चेंडू मात्र इथून हाफ ट्रॅकर होता. त्याला मात्र सरळ फेकून दिला अगदी 6 धावांसाठी. सूरज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती मात्र इथून मोठा मात्र फटका आलाय. अगदी आता 8 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 8 धावा मात्र इथून बनवायच्यात पळसधरी टीमला. यावेळेस देखील अप्रतिम फटका. परंतु झेलची संधी होती परंतु इथून झेल सुटली आणि इथून 2 धावा मात्र इथून कंप्लीट केल्यात. 2 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचतय अगदी 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अगदी रफ अँड टफ असा सामना मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये होतोय. अगदी दोन्ही टीम मात्र सामना सोडायला तयार नाहीये. दोन्ही टीम मात्र इथून जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. परंतु जिंकण्यासाठी जे प्रयत्न करतायत ना ते एका टीमचे स्वप्न मात्र इथून पूर्ण होईल. अगदी या पळसाई चषकामध्ये तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल ना तर इथून प्रयत्न करावे लागतील. परंतु दोन्ही टीम मात्र इथून प्रयत्न करतायत. या वेळेस मात्र पुन्हा एकदा ट्रॅकर होता परंतु इथून पॅड वरती चेंडू जाऊन आदळतोय आणि इथून लेग बायच्या स्वरूपात ही बॅट कट. यस
बाटकट आहे. अगदी पंचांना मात्र इथून इशारा दिला. अगदी बाटकट आहे. एक धाव मात्र प्रमोदच्या खात्यावरती जोडली जाईल. अगदी एक धाव आले, एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावरती. आता 3 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. 3 चेंडू 5 धावा. एखादा मोठा फटका आला ना तर पूर्णपणे पळसधरी टीम मात्र सामना आपल्या खिशामध्ये मात्र घेईल. परंतु एखादा डॉट चेंडू मात्र पूर्णपणे चित्र मात्र बदलू शकतो. या वेळेस घडलं काय, मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाजाचा सॉरी इथून अंपायरचा डिसिजन आलाय, रेफर केलाय. यस, इथून चेक केला जाईल. पंचांना मात्र इथून आउट तर दिलाय, परंतु इथून चेक देखील केलं जाईल, कारण कोणावरती अन्याय होणार नाही याची मात्र नोंद घेतली जाते. अगदी फलंदाज होतोय बाद. प्रमोद आता मैदानाच्या बाहेर. अजून एक आता मात्र ट्विस्ट निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. काय गरज होती का या धाब्यांची, असा प्रश्नचिन्ह कदाचित मात्र डगआउट रस्ता मात्र इथून खेळाडू मात्र या प्रमोदला विचारेल. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी ऋषभला आपण पाहू शकता, लेफ्ट हँड बॅटर आहे. अगदी या खेळाडूची देखील खेळी चांगली आहे. वरने ग्राउंड वरती अगदी नुकतीच स्पर्धा पार पडली होती. काय अप्रतिम बॅटिंग केली होती. अगदी टीम संकटात होती, परंतु तिथून मात्र काढण्याचं काम मात्र या ऋषभनं केलं होतं. परंतु आज देखील या नाईट रजनी शृंखलेमध्ये अगदी पळसधरी ठाकूरवाडी या चषकामध्ये टीम पळसधरी थोडीशी संकटात आहे, परंतु आज मात्र या संकटातून बाहेर काढायचं आहे. अगदी या संकटातून जर बाहेर काढली ना तर ऋषभ हा मात्र फलंदाज अगदी प्रेक्षकांचे पाठीराख्यांचे मन जिंकेल. परंतु 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. आप ट्रॅकर ऑल, परंतु इथून समोरच्या दिशेनं चांगला फटका. अगदी चेंडू एका हातानं मात्र इथून चांगला फील्ड केलाय आणि तो पर्यंत मात्र इथून रनआउटची विकेटची चान्स होती आणि ती रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अगदी रोहित आता इथून नॉन स्ट्राईक एंड वरती होईल बाद. फक्त एकच धाव येईल. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल अगदी 35 या आकड्यावरती. आता एक बॉल, 4 धाव संख्येची गरज. एक मोठा फटका. जर फलंदाजानं जर मॅच जिंकवली तर युवा उद्योजक अगदी गणेश दादा देशमुख या साहेबांकडनं रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ऋषभ साठी ही सुवर्ण संधी. अगदी पारितोषिक महत्वाचं नाहीये, अगदी सामना महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सूरज आणि फलंदाजीसाठी सेकंड वरती ऋषभला आपण पाहतोय. अगदी मॅच ऑन. 1 चेंडू 4 धावा. यावेळेस वेगवान चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू जाऊन मात्र इथून पिचिंग झालाय. पंचांना मात्र डॉट घोषित तर केलाय, परंतु इथून रेफर देखील केलं गेलंय. अगदी इथून चेक केला जाईल कोणती टीम इथून जिंकेल हे देखील आता थर्ड अंपायरच्या हातामध्ये येऊन ठेपलंय. अगदी एक चेंडू होता, त्यामध्ये 4 धावा मात्र इथून रोखायच्या होत्या. फेअर डिलिव्हरी. इथून सामना जिंकलाय मावळ टीमनं. खूप सारा मात्र इथून शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. आणि हार्डलक टीम पळसधरी, अगदी तुमचे देखील प्रयत्न अपुरे थोडे राहिले गेले, परंतु खेळी अप्रतिम राहिली होती. अगदी शेवटपर्यंत मात्र इथून प्रयत्न जरूर केले पळसधरी टीमनं, परंतु इथून शेवटच्या क्षणाला मात्र इथून पराभवाच्या रस्त्याला मात्र इथून जावं लागलंय पळसधरी टीमला. आणि इथून पुढील वाटचालीसाठी मावळ टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच चला पळसधरी त्याच्या विपक्षात खेळेल वरनाई वरने टीम. दोन्ही टीम मात्र इथून